या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारघाटे, प्रमुख अतिथी माननीय हर्षवर्धन देशमुख, मंचावर उपस्थित अन्य मान्यवर, आपण उपस्थित राहिलेल्या श्रोतृवृंदांपैकी अनेक जण मान्यवर आहेत, मला त्यांचा परिचय नाही, आणि बंधू भगिनींना, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या वैदिक धर्माविषयीच्या DPhilच्या प्रबंधाला 100 वर्ष झाली. त्यानिमित्त मी वक्ता म्हणून बोलावं अशी विनंती डॉक्टर महेंद्र बेटे यांनी मला 2 महिन्यांपूर्वी केली. तेव्हा मी ते निमंत्रण आनंदाने स्वीकारलं. पण हे काम किती जोखमीचं आहे याची मला त्यावेळेला कल्पना नव्हती. कारण मला धर्म या विषयावर जनरल बोलायचं नव्हतं, तर डॉक्टर देशमुखांच्या प्रबंधावर बोलायचं होतं. लगेचच डॉक्टर मेटेंनी प्रबंधांची PDF प्रत पाठवून दिली. प्रबंध वाचू लागल्यावर ते किती गहन काम आहे हे लक्षात आलं. एका प्राच्यविद्या पंडितांनी लिहिलेला तो प्रबंध होता. प्राच्यविद्या पर लेखनाची शिस्त वापरून लिहिलेला. या ग्रंथाला स्वतंत्र संदर्भसूची नाही, पण संक्षेप सूचीतच संदर्भसूची सामावलेली आहे. या संक्षेप सूचीत 100हून अधिक नोंदी आहेत. म्हणजे त्यांनी हाताळलेल्या संदर्भांची संख्या तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यात मूळ संस्कृत ग्रंथांबरोबरच इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच पुस्तकांचा समावेश आहे. तेव्हा हा ग्रंथ वाचताना माझ्या लक्षात आलं की ह्या गहनगंभीर आणि संदर्भ जटिल ग्रंथाचा मी एक सामान्य वाचक होऊ शकतो, विद्वान समीक्षक होऊ शकत नाही. तेव्हा एखाद्या विद्वान अभ्यासकाच्या भूमिकेतून मी या पुस्तकाविषयी बोलू शकणार नाही. अर्थात धर्म या विषयात मला रस असल्याने एक सामान्य रसिक वाचक या नात्याने मी देशमुखांचं वेदातील धर्माविषयीचं लेखन समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि मी ते इथे केलेलं आहे आणि त्याचीच मांडणी मी करणार आहे. हा प्रबंध म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या एकूण व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा एक छोटासा अंश आहे. आता महेंद्र बेटेंनी त्यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. तो जास्त विस्ताराने करणार नाही, कारण त्यापेक्षा जास्त आपल्याला अनेकांना माहिती आहे आणि महेंद्र बेटे यांनी करून दिलेलं आहे. पण थोडक्यात सांगायचं, 1898 मध्ये अमरावती जवळच्या एका गावात जन्मलेले पंजाबराव पुढे उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली. एडिनबरो विद्यापीठात संस्कृतमध्ये MA ऑनर्स पूर्ण केलं आणि मॅकडोनेल यांच्या मार्गदर्शनाखाली DPhilचं संशोधन सुरू केलं. त्यांचा वैदिक वाङ्मयात धर्माचा उदय व विकास या विषयावरील प्रबंधासाठी 1995 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना DPhil पदवी दिली. DPhil पदवी घेऊन 1926 मध्ये ते भारतात आले. भारतात आल्या आल्या त्यांच्या सामाजिक व राजकीय कर्तृत्वाला सुरुवात झाली. अमरावतीत त्यांनी वकिली सुरू केली, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नात त्यांनी लक्ष घातलं. शेतकरी संघाची स्थापना केली. 1998 मध्ये ते अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. तर 1930 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले आणि लगेचच मंत्री म्हणून नियुक्त झाले. 1931 मध्ये त्यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या सोसायटीच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयं सुरू केली. 1950 साली त्यांनी विशेषतः ग्रामीण तरुणांच्या शैक्षणिक विकासासाठी शिवाजी लोकविद्यापीठाची स्थापना केली. तसेच शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले. नागपूर विद्यापीठाच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ते 3 वेळा लोकसभेवर निवडून गेले आणि पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांनी दीर्घकाळ कृषी मंत्रीपद भूषवलं. 1946 साली जेव्हा भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना झाली, तेव्हा घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संविधानाच्या निर्मितीतही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. डॉक्टर B.R. आंबेडकरांशी त्यांचे वैचारिक ऋणानुबंध होते. बाबासाहेबांप्रमाणेच जातीभेद विरोधी समतावादी विचारसरणी त्यांनी अंगीकारलेली होती. पंजाबराव देशमुखांच्या जीवनपटाचा हा अतिशय संक्षिप्त आढावा आहे. एकूणच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तृत्वाचं वर्णन करताना समृद्ध, भव्य, थोर असे अनेक शब्द वापरावे लागतील. या साऱ्या पार्श्वभूमीवर
त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात वेद या विषयावर DPhil करणे ही गोष्ट खूपच वेगळी वाटते. पण ही त्यांची कामगिरी त्यांच्या बाकीच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर खूपच वेगळी असली तरी ती चमकदार होती. ज्या संशोधनाच्या आधारावर त्यांना DPhil पदवी मिळाली त्या विषयावर त्यांनी पुढील करिअर केलं असतं तर मोठमोठ्या प्राच्यविद्या विशारदांच्या पंक्तीत ते जाऊन बसले असते. प्रत्यक्षात प्राच्यविद्येतील करिअर एका बाजूला ठेवून खूप वेगळं सामाजिक क्षेत्रातलं यश त्यांनी मिळवलं. इथे माझ्यावर सोपवलेलं काम मर्यादित आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाचीच दखल मी घेणं इथे अपेक्षित आहे. त्यांनी DPhilसाठी सादर केलेला द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर हा पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेला प्रबंध माझ्यासमोर आहे. मूळ प्रबंध जसाच्या तसा पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे. वस्तुतः प्रबंध प्रकाशित करण्यासाठी त्यावर आणखी काम करायला हवं याची देशमुखांना जाणीव होती. पण भारतात आल्या आल्या ते मोठ्या जबाबदारीच्या पदांमध्ये गुंतल्यामुळे त्यांना त्याची सुधारित आणि बिनचूक आवृत्ती सादर करणं जमलं नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे ठराविक मुदतीत प्रबंध प्रकाशित करणं आवश्यक होतं. त्यामुळे पुस्तकात काही त्रुटी काही चुका राहून गेल्या याची कबुली स्वतः देशमुखांनीच प्रस्तावनेत दिली आहे. अर्थात ज्या त्रुटी किंवा चुका राहून गेल्या असतील त्या त्यांच्या प्रमुख प्रतिपादनाला बाधा आणणाऱ्या नाहीत. त्यामुळे त्यावर बोलण्याचं काम मला इथे दिसत नाही. आहे त्या स्वरूपातही या पुस्तकाने आपल्या वैदिक धर्मविषयक आकलनाला एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. या ग्रंथाची थोडक्यात मांडणी अशी आहे. पहिल्या 2 प्रकरणात धर्माचं लक्षण आणि धर्माची उत्पत्ती यांची सर्वसाधारण चर्चा केल्यावर इंडो युरोपियन धर्म व देवता इंडो इराणियन देवता यांची चर्चा देशमुखांनी केली आहे. त्यानंतर ऋग्वेदीय देवतांची विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यानंतर ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात जो उदयाला आला आणि जैन आणि बौद्ध धर्मांच्या उदयापर्यंत प्रभावी राहिला त्या ब्राह्मण धर्माची किंवा ब्राह्मणवादाची ब्राह्मणिझमची चर्चा त्यांनी शेवटच्या प्रकरणात केलेली आहे. या प्रकरणांमध्ये देशमुखांनी केलेलं विवेचन मराठीत समजून घेताना आणि मांडताना प्रथमच एका मुद्द्याची नोंद घेणं आवश्यक आहे की जो एकूणच आपल्या चर्चेची एक मर्यादा ठरू शकेल. ती मर्यादा म्हणजे आपण मूळ इंग्रजी ग्रंथातील रिलिजन या शब्दासाठी धर्म हा शब्द वापरत आहोत. ही मराठी भाषेची किंबहुना एकूणच भारतीय भाषांची मर्यादा म्हणता येईल की त्यात रिलिजन या शब्दाचा नेमका आशय व्यक्त करणारा नेमका प्रतिशब्द नाही. अशा परिस्थितीत धर्म हा शब्द रिलिजन या अर्थाने इतका रुळलेला आहे की रिलिजन या अर्थाने तो शब्द सरसकट वापरताना आपण काहीतरी वेगळं आणि विचित्र करतो याची पुसट ही जाणीव आपल्याला होत नाही. किंबहुना आपल्या ग्रंथाविषयी जेव्हा मराठीतून चर्चा होईल तेव्हा ही भाषांतराची समस्या ओढवेल अशी कल्पना खुद्द पंजाबराव देशमुखांनाही आली नसेल. पण हा भाषांतराचा प्रश्न जरी देशमुखांसमोर नव्हता तरी रिलिजन या संकल्पनेतून जे काही व्यक्त होतं तेच भारतीय परंपरेतील धर्म या संकल्पनेतून व्यक्त होतं का हा तात्विक प्रश्न त्यांच्यासमोर निश्चितपणे होता. आणि ह्या प्रश्नाची चर्चा देशमुखांनी प्रबंधाच्या पहिल्याच प्रकरणात केलेली दिसते. प्रबंधाच्या 20व्या पृष्ठावर ते म्हणतात, रिलिजन या शब्दातून आपल्याला जे समजतं त्याच्याशी सममूल्य असं संस्कृत भाषेत काहीही नाही. तसंच संस्कृतमधील धर्म या शब्दाशी सममूल्य असं इंग्रजी किंवा युरोपीय भाषांमध्ये काहीही नाही. इथे आपण रिलिजन या शब्दाची व्याख्या करायचा प्रयत्न करतो कारण जरी रिलिजनच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेल्या असल्या तरी निदान रिलिजन या पदाला काहीतरी निश्चित अर्थ आहे. या उलट धर्म या शब्दाचा बऱ्यापैकी निश्चित असा अर्थच नाही आणि धर्म हा शब्द संदर्भानुसार वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जाऊ शकतो. तसं रिलिजन या शब्दाचं नाही. अशा रीतीने कायदा, न्याय, नैतिकता, प्रथा, परंपरा, कर्तव्य, प्रस्थापित व्यवस्था, सद्गुण असे धर्म या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. देशमुख आपल्याला सांगतात की धर्म हा शब्द ऋग्वेदात आढळत नाही. धर्मन असा नकारांत पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी शब्द आढळतो. अर्थात धर्मन या पुल्लिंगी शब्दाचा अर्थ धारण करणारा, राखून ठेवणारा,
व्यवस्था ठेवणारा असा होतो. तर धर्मन या नपुंसकलिंगी शब्दाचा अर्थ आधार, पाया असा होतो. धर्म या संस्कृत शब्दाची जी व्युत्पत्ती साधारणपणे दिली जाते तीनुसार धर्माचा अर्थ जो धारण करतो, जो एकत्र ठेवतो तो धर्म असा केला जातो आणि नीती नियम, प्रथा, परंपरा, कायदा हा त्याचाच भाग मानला जातो. या ठिकाणी देशमुख धारणात धर्मवेत्याहुः धर्मो धारयते प्रजाः यत् स्यात् धारण संयुक्तम सधर्म इति निश्चयः हे महाभारत वचनही उद्धृत करतात. येथपर्यंत देशमुखांचं विवेचन धर्म ही संकल्पना रिलिजनपेक्षा कशी वेगळी आहे यावर नेमकेपणाने बोट ठेवतं असं मला वाटतं. यापुढे जाऊन देशमुखांनी धर्म या संकल्पनेवर काही विधानं केली आहेत, त्यांचा अधिक विचार व्हायला हवा असं म्हणता येईल. धारणा या शब्दातून व्यक्त होणारा धर्माचा अर्थ सांगितल्यावर देशमुख मनुस्मृतीत सांगितलेल्या चतुर्विध धर्मलक्षणांकडे वळतात. वेद, स्मृती, सदाचार आणि आत्मतुष्टी ही धर्माची 4 लक्षणे आहेत असे सांगून मनूने धर्म हा शब्द धूसर अर्थाने व्हेग सेन्स वापरला आहे असं देशमुखांचं प्रतिपादन आहे. इथे असं म्हणता येईल की समाजाचं धारण करतो तो धर्म ही धर्माची व्याख्या खूपच सामान्य स्वरूपाची आणि काहीशी अमूर्त स्वरूपाची आहे. त्याला वेद, स्मृती व सदाचार म्हणजे वेदप्रामाण्य मानणाऱ्यांचं आचरण यांच्या दावणीला बांधून धर्माला बंदिस्त करण्याचा मनूंनी प्रयत्न केला. हा त्याचा प्रयत्न ब्राह्मणप्रधान विषम समाज रचनेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असल्यामुळे विवाद्य ठरतो. पुढे जाऊन देशमुखांनी असं सुचवलं आहे की गीतेतील स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः या वचनात जो धर्म हा शब्द वापरला आहे तो रिलिजन या कल्पनेच्या खूप जवळ येणार आहे. यावर चर्चा होऊ शकते. या बाबतीत मला असं वाटतं की इथेही स्वधर्म, परधर्म हे जे शब्द वापरलेले आहेत ते माझा रिलिजन, स्वतःचा रिलिजन, परधर्म दुसऱ्याचा रिलिजन या अर्थाने नाही, तर एखाद्याचा स्वतःचा वर्ण, जात, लिंगभाव यानुसार ठरणारं त्याचं कर्तव्य हा त्याचा स्वधर्म आणि दुसऱ्याचा वर्ण, दुसऱ्याची जात, लिंगभाव यानुसार दुसऱ्याचं जे कर्तव्य ठरतं तो परधर्म असा अर्थ गीताकाराला अभिप्रेत आहे. त्यानुसार स्वधर्माचरण करताना मरण पत्करले पण परधर्मानुसार आचरण करणे चूक आहे असं गीताकाराला म्हणायचं आहे. त्यामुळे इथेही स्वधर्म आणि परधर्म हे वेगवेगळे रिलिजन्स नसून एकाच रिलिजन अंतर्गत येणारी वेगवेगळ्या वर्णजातींची कर्तव्य आहेत. तेव्हा इथेही रिलिजन आणि धर्म या संकल्पना सममूल्य नाहीत हा देशमुखांचा मूळ सिद्धांतच बलवत्तर ठरतो. अर्थात धर्म आणि रिलिजन यांच्या समीकरणाचा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी पाश्चात्य परंपरेत रिलिजनची व्याख्या करण्याचे किंवा रिलिजनचं स्वरूप निश्चित करण्याचे जे प्रयत्न झाले आहेत त्यांची दखल घेणं आवश्यक आहे आणि देशमुखांनी ती घेतली आहे. धर्माच्या शेकडो व्याख्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून वाट काढत बरोबर व्याख्या करणं हे अशक्यप्राय काम आहे. पण हे किचकट काम देशमुखांनी पहिल्या प्रकरणात कौशल्यपूर्वक केलं आहे असं म्हणता येईल. धर्माच्या विविध लक्षणांचा समाचार घेताना देशमुखांनी त्यांचे काही गट केलेले आहेत. एक वर्गीकरणाधारित व्याख्या म्हणजे धर्मात जे वेगवेगळे घटक येतात त्याच्या आधारे धर्मांचं वर्गीकरण करून त्याचं स्वरूप निश्चित करणं असे प्रयत्न झालेले आहेत. 2 व्याख्यांची इतिहासक्रमाने मांडणी म्हणजे इतिहासात केल्या गेलेल्या धर्माच्या व्याख्यांची क्रमवार मांडणी केली की बरोबर व्याख्या हाती लागू शकेल असा हा दुसरा दृष्टिकोन आहे. 3 निंदाव्यंजक व्याख्या धर्म ही जणू काही विकृती आहे अशा पद्धतीने धर्माच्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. 4 व्युत्पत्तीपर व्याख्या म्हणजे रिलिजन या शब्दाची लॅटिन भाषेतील व्युत्पत्ती शोधून त्याच्या आधारे रिलिजनची व्याख्या केली गेलेली आहे. 5 तत्त्वज्ञानपर व्याख्या म्हणजे अनेक तत्त्वचिंतकांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. 6 ईश्वर केंद्रित व्याख्या ईश्वर किंवा निसर्गातील एक किंवा अनेक शक्ती यांना साथ घालण्याचा प्रयत्न या अर्थाच्या धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. आणि 7 समाजशास्त्रीय व्याख्या
मानववंश तसेच समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून धर्माकडे पाहिलं गेलेलं आहे. देशमुख यापैकी प्रत्येक व्याख्या प्रकाराचा समाचार घेतात, त्यातल्या त्रुटी दाखवतात आणि शेवटी देशमुखांचं विवेचन समाजशास्त्रीय दृष्टिकोनावर स्थिरावतं. वर्गीकरणाधारित व्याख्यांच्या बाबतीत देशमुखांचं म्हणणं असं की धर्मातील विविध घटकांच्या आधारे ही वर्गीकरणं केली गेलेली आहेत, पण कोणत्याही धर्मात एकच घटक आढळत नाही, तर अनेक घटकांची कमी जास्त प्रमाणात संमिश्रण आढळते. त्यामुळे वर्गीकरणावर आधारित काटेकोर व्याख्या होऊ शकत नाही. धर्माच्या व्याख्यांची इतिहासक्रमाने मांडणी केली तरी नंतरची व्याख्या ही केवळ नंतरची आहे म्हणून जास्त बरोबर आहे अशी खात्री आपण बाळगू शकत नाही. तिसरा प्रकार व्युत्पत्तीच्या आधारे व्याख्या. व्युत्पत्तीच्या आधारे व्याख्या करताना रिलिजन या शब्दाची व्युत्पत्ती रिलेगारे या लॅटिन शब्दाच्या आधारे केली गेलेली आहे आणि माणसाचं ईश्वराशी नातं जोडणं, बॉन्ड जोडणारा तो रिलिजन असा अर्थ केला गेलेला आहे. ही व्युत्पत्ती कदाचित रिलिजनचा उगम कसा होतो हे सांगत असेल, पण रिलिजनची नेमकी व्याख्या त्यातून मिळेल का याबद्दल देशमुख शंका उपस्थित करतात. धर्माच्या निंदाव्यंजक व्याख्यांच्याबद्दल देशमुखांचं म्हणणं असं आहे की या व्याख्या नसून धर्माविषयीची एकांगी मतं आहेत. धर्माच्या तत्त्वज्ञानपर व्याख्यांच्या बाबतीत देशमुखांचं असं म्हणणं आहे की या व्याख्या तत्त्वचिंतकांनी केलेल्या असल्यामुळे साहजिकच त्यात धर्माला गौण लेखण्याची प्रवृत्ती आढळते. दुसरी गोष्ट अशी की तत्त्वज्ञांनी केलेल्या व्याख्या धर्माच्या आदर्श स्वरूपाकडे, म्हणजे धर्म कसा असावा याकडे निर्देश करतात, धर्माचं वास्तव स्वरूप त्या सांगत नाहीत. धर्माच्या ईश्वर केंद्रित व्याख्यांच्या बाबत देशमुखांचा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. बहुतेक धर्मांमध्ये असं मानलं जातं की विश्वाच्या मुळाशी किंवा पलीकडे एक शक्ती आहे किंवा अनेक शक्ती आहेत, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांच्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे. या ईश्वरवादाचं किंवा अतीतवादाचं प्रतिबिंब धर्माच्या विविध व्याख्यांमध्ये पडलेलं दिसतं. पण धर्माच्या या बहुमान्य स्वरूपाला एक महत्त्वाचा अपवाद आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. यावर काही जण असं म्हणतात की बौद्ध धर्मात असं विश्वातीत तत्त्व मानलेलं नसल्यामुळे बौद्ध धर्म हा धर्मच नाही. या टोकाच्या भूमिकेशी देशमुख सहमत नाहीत. त्यांच्या मते धर्माची व्याख्या अशी असली पाहिजे की जी बौद्ध धर्मालाही लागू पडेल. अशा परिस्थितीत धर्माची ईश्वरकेंद्रित व्याख्या न करता समाजकेंद्रित व्याख्या करणं हे देशमुखांना सुसंगत वाटतं. तेव्हा देशमुख जी समाजकेंद्रित व्याख्या सादर करतात ती काहीशी अशी आहे. प्रत्येक धर्म ही एक सामाजिक संस्था असते की जिच्यात काही तत्व, काही सिद्धांत आणि विश्वास हे स्वीकारलेले असतात. तसंच त्या तत्वांना, सिद्धांतांना आणि विश्वासांना अनुसरणारे काही वर्तनविषयक नियम स्वीकारलेले असतात की जे कमी जास्त प्रमाणात बंधनकारक नियम असतात की ज्यांचं उद्दिष्ट एकूण मानवी सौख्यात वाढ करणं हे असतं. अशा प्रकारे बौद्ध धर्मासारख्या निरीश्वरवादी धर्मांनाही सामावून घेईल अशी धर्माची व्याख्या देशमुखांनी सादर केलेली आहे. ही व्याख्या एमिल डुर्खाइम या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येशी सदृश आहे असं देशमुखांचं म्हणणं आहे. अर्थात डुर्खाइमची काही मतं देशमुखांना मान्य नाहीत. उदाहरणार्थ धर्मात काहीतरी पवित्र किंवा सेक्रेड मानलं जातं यावर डुर्खाइम भर देतो. त्यातून तो कुलचिन्हवाद म्हणजे टोटेमिझमला महत्त्व देत होता असं देशमुख मानतात. पण धर्माची समाजशास्त्रीय व्याख्या देताना देशमुख डुर्खाइमवरील टीका थोडी सौम्य करताना दिसतात. डुर्खाइमच्या बाबतीत असं म्हणता येईल की कोणती तरी गोष्ट पवित्र मानणारा समाज असं धर्माचं लक्षण करताना डुर्खाइम यांना कुलचिन्हवाद किंवा टोटेमिझम सांगायचा नव्हता. धर्मामध्ये एखादी वस्तू किंवा एखादं कुलचिन्ह हेच पवित्र मानलं गेलं पाहिजे असं नाही. एखादं तत्व किंवा संकल्पनाही पवित्र मानली जाऊ शकते असं त्याचं म्हणणं होतं. या अर्थाने बौद्ध धर्म ही धर्म ठरतो कारण त्यात आर्य सत्याच्या सिद्धांताभोवती पावित्र्याचं वलय आहे. तेव्हा देशमुखांनी अशा व्याख्येचा शोध घेणं की ज्यामुळे बौद्ध धर्म हा धर्म ठरेल आणि त्यासाठी डुर्खाइमच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनाशी जवळीक साधणं हे इथे महत्त्वाचं आहे.
या गोष्टी आजही तितक्याच प्रस्तुत आहेत असं मला वाटतं. उदाहरणार्थ आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्मांडणी केलेला बौद्ध धर्म किंवा बौद्ध धम्म हा धर्म म्हणता येईल का, आणि म्हणायचा असेल तर कोणत्या अर्थाने, हा प्रश्न प्रस्तुत आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्ध आंबेडकरवादी विदुषी गेल ऑम्वेट यांनी आंबेडकर पुरस्कृत बौद्ध धर्माची चर्चा करताना दुर्खाईमचाच आधार घेतल्याचं आपल्याला दिसतं. पंजाबराव देशमुखांनी जी धर्माची समाजकेंद्रित व्याख्या केली आहे तिच्या बाबतीत अशी एक टीका होऊ शकते की ही सर्वसामान्य स्वरूपाची व्याख्या आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी तशी टीका केलीही आहे. उदाहरणार्थ असं म्हटलं जाईल की प्रमुख धर्मांचं जे एक लक्षण आहे की त्यात मानवी अंतिम कल्याणाची कल्पना केली गेलेली आहे. मग त्याला स्वर्ग म्हणा, मोक्ष म्हणा, साल्व्हेशन म्हणा, निर्वाण म्हणा, त्याचा समावेश या व्याख्येत झालेला नाही. तर त्यावर उत्तर हे की येथे देशमुखांचा उद्देश प्रमुख धर्मांची म्हणजे ग्रेट रिलिजन्सची व्याख्या करणे हा नाही, तर प्रमुख धर्म असो किंवा एखाद्या छोट्याशा समूहाने आचरणात आणलेला टोळी धर्म असो, अशा सर्व प्रकारच्या धर्मांना लागू पडणारी व्याख्या करणं हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे अशी व्याख्या सर्वसामान्य स्वरूपाची असणं हे स्वाभाविक होतं. यानंतर आपण ओरिजिन ऑफ रिलिजन या दुसऱ्या प्रकरणाकडे वळतो. धर्माची व्याख्या आणि धर्माचा उगम याविषयी देशमुखांनी मांडलेल्या विचारामध्ये एक सातत्य आहे. ते म्हणजे धर्माची व्याख्या करताना ते ज्याप्रमाणे ईश्वर केंद्रित व्याख्या बाजूला ठेवतात त्याप्रमाणे धर्माचा उगम शोधतानाही ते ईश्वरनिष्ठ सिद्धांत बाजूला ठेवतात. या संदर्भात दोन फरक मला महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे धर्माकडे पाहण्याचा अंतस्थ दृष्टिकोन म्हणजे इंटरनॅलिस्ट अप्रोच आणि एक्सटर्नॅलिस्ट अप्रोच म्हणजे बहिस्थ दृष्टिकोन किंवा खरं तर तटस्थ दृष्टिकोन. यात आपण फरक केला पाहिजे. बहुतेकांचा धर्माविषयीचा दृष्टिकोन अंतस्थ असतो, म्हणजे ते कोणत्या तरी धर्माचे असतात आणि त्या विशिष्ट धार्मिक दृष्टिकोनातून ते धर्माची व्याख्या करतात. साहजिकच तुम्ही ईश्वरवादी असाल तर तुमच्या ईश्वरवादी दृष्टिकोनाची छाप तुमच्या धर्मविषयक आकलनावरही पडते. पण जो चिकित्सक धर्माभ्यासक आहे त्याचा दृष्टिकोन असा अंतस्थ असून चालणार नाही, तर तो तटस्थ असला पाहिजे. सच्च्या अभ्यासकाला अभ्यास विषयाच्या अधीन न होता त्याला एका अंतरावर ठेवून त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. या अर्थाने देशमुखांचं धर्माविषयीचं आकलन हे तटस्थ आहे असं आपल्याला जाणवतं. याबाबत दुसरा जो फरक मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे धर्माच्या उगमाच्या संदर्भात हा महत्त्वाचा वाटतो की इंग्रजीत ज्याला टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच असं म्हटलं जातं त्यांच्यातील फरक. साध्या भाषेत एक प्रश्न असा विचारता येईल की धर्म हा आकाशातून पडलाय असं मानायचं की जमिनीतून म्हणजे या संदर्भात मानवी मेंदूतून उगवून वर आला आहे असं मानायचं. ईश्वरकेंद्री दृष्टिकोनातून ईश्वरानेच सृष्टीची निर्मिती केली आहे, माणसालाही त्यांनीच जन्माला घातला आहे आणि धर्माच्या रूपाने एखाद्या प्रेषिताच्या मार्फत किंवा अवताराच्या मार्फत माणसाला त्याच्या उद्धाराचा मार्ग ईश्वरानेच धर्माच्या रूपाने बहाल केलेला आहे. ही धर्माच्या उगमाची टॉप डाऊन उपपत्ती झाली. ही उपपत्ती अशास्त्रीय असल्यामुळे त्याज्य आहे असं देशमुख मानतात. धर्म ही ईश्वराची निर्मिती नसून मानवाची निर्मिती आहे, ही बॉटम अप या प्रकारची उपपत्ती देशमुखांना मान्य आहे. मानवाच्या उत्क्रांतीबरोबर धर्मकल्पना ही उत्पन्न आणि विकसित होत आली आहे. हा उत्क्रांतीवादी दृष्टिकोन देशमुखांना तत्वतः मान्य आहे. इथे देशमुख तिसऱ्या दृष्टिकोनाचाही उल्लेख करतात की जो या दोन्ही दृष्टिकोनांच्या समन्वयातून पुढे येतो. म्हणजे ईश्वराने मानवजातीची निर्मिती केली हेही खरं आणि दुसऱ्या बाजूला हेही खरं की माणसाने ईश्वराला जी स्वतःच्या विकासाची प्रेरणा दिली त्यातून माणूस उत्क्रांत होत गेला आणि त्यातून स्वतःची मानसशास्त्रीय गरज भागवण्यासाठी मानवाने धर्माची उत्पत्ती केली. अशा प्रकारचा समन्वयपर दृष्टिकोन हा सुद्धा देशमुखांनी मान्य केलेला नाही. तेव्हा रिलिजनच्या उगमाच्या संदर्भात देशमुखांनी मनुष्य केंद्रिततेचा पाठपुरावा केला आहे, तो मला स्वीकारार्ह वाटतो. आता धर्म हा स्वर्गातून खाली उतरलेला नाही, तर माणसाच्या सामाजिक सांस्कृतिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून धर्म निर्माण झाला आहे. ही उपपत्ती मान्य केली
तरी धर्म हा कशा प्रकारे उत्क्रांत झाला आहे हा प्रश्न उरतो. या बाबतीत असा दृष्टिकोन मांडला जातो की आदिम समाजात ज्या काही प्रथा किंवा श्रद्धा विद्यमान होत्या त्यांच्यातल्या कुठल्या तरी प्रथेचं किंवा श्रद्धेचं विकसित रूप म्हणजे धर्म. या बाबतीत 5 वेगवेगळ्या प्रथांचा किंवा श्रद्धांचा निर्देश त्या धर्माच्या मूलस्थानी आहेत म्हणून केला गेलेला आहे. एक म्हणजे फेटिशिझम, म्हणजे काही छोट्या मोठ्या वस्तूंना चैतन्यमय समजणं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे असं समजणं. दुसरा ॲनिमिझम, म्हणजे काही विशिष्ट वस्तूच नव्हे तर साऱ्या चराचर वस्तूंमध्ये जिवंतपणा आहे, चैतन्य आहे अशी समजूत. तिसरा ॲन्सेस्टर वर्शिप, म्हणजे मेलेल्या जवळच्या व्यक्ती किंवा पितर भूतपिशाच्याच्या रूपात किंवा पितरांच्या रूपात जिवंतच आहेत असं मानणं आणि मृतात्म्यांची पूजा करणं ही प्रथा किंवा श्रद्धा. चौथा टोटेमिझम, समाज एखादं चिन्ह किंवा प्रतीक स्वीकारतो आणि त्यालाच तो आपला आधार मानतो आणि त्याला बाधा पोचवणं हे गैर मानतो. तर ह्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रथा किंवा श्रद्धा आहेत. या 4ही प्रकारच्या प्रथा किंवा श्रद्धा विविध धर्मसमाजांमध्ये आढळतात, पण त्यातल्या एखाद्या प्रथेला किंवा श्रद्धेला धर्माचं मूळ मानणं हे देशमुखांना मान्य नाही. या क्रमाने येणारी 5वी प्रथा किंवा श्रद्धा म्हणजे यातू, इंग्रजीत ज्याला मॅजिक म्हटलं जातं आणि यातू किंवा जादू असं त्याचं भाषांतर केलं जातं. पण धर्माच्या उगमाच्या संदर्भात त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कार्यकारण भावाचं आपल्याला जे सर्वसाधारणपणे आकलन होतं त्या आकलनाच्या चौकटीत बसू न शकणाऱ्या काही घटना घडत असतात आणि त्या घटनांच्या संदर्भात अशी समजूत निर्माण होते की त्यामागे कुठली तरी अद्भुत अनाकलनीय अशी शक्ती कार्यरत असली पाहिजे आणि विशिष्ट क्रियांच्याद्वारे आपण त्या शक्तीशी संवाद साधू शकू, त्या शक्तींवर मात करू शकू, त्या शक्तीचा वापर आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करू शकू. अशा प्रकारच्या श्रद्धा म्हणजे यात्वात्मक श्रद्धा असं म्हणता येईल. चंद्रसूर्यांचं उगवणं, मावळणं, ऋतूंचे बदल, वादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, रोगराई, जन्म, मृत्यू या सगळ्या घटना प्राचीन काळातल्या माणसांच्या दृष्टीने अगम्य होत्या. त्यांना आपल्या आकलनाच्या कक्षेत आणण्याचा मार्ग म्हणजे यात्वात्मक श्रद्धा हा होता. धर्माच्या उगमाचा शोध घेताना देशमुखांनी यातू किंवा मॅजिक या घटकाला विशेष महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. पण या संदर्भात देशमुख यातू हेच धर्माचं उगमस्थान आहे असा सरसकट दृष्टिकोन मांडत नाहीत, तर यातू आणि धर्म या दोन्हीच्या मुळाशी एक समान आधार शोधतात. निसर्गातल्या मोठ्या शक्तींपुढे आपण किती लहान आहोत ही अवलंबित्वाची भावना ही यातू आणि धर्म या दोन्हीच्या मुळाशी आहे. यातूमध्ये या शक्तीवर मात करणं, या शक्तींचा साधन म्हणून वापर करणं ही प्रेरणा आहे, तर धर्मामध्ये या शक्तींपुढे नम्र होणं, या शक्तींची प्रार्थना करणं, भक्ती करणं यासारखी प्रेरणा. या दोन्ही प्रेरणा एकच नाहीत, अर्थात त्या एकत्र नांदू शकतात. विशिष्ट प्रकारे प्रार्थना करणे, विशिष्ट प्रकारे भक्ती करणे यातून या शक्ती आपल्याला वश होतात असं मानलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर आधी यातू की आधी धर्म असा प्रश्न उद्भवतो. इंडो युरोपियन समाजाच्या संदर्भात या प्रश्नाचा वेध देशमुखांनी पुढील प्रकरणात म्हणजे मॅजिक अँड इंडो युरोपियन रिलिजन या प्रकरणात घेतलेला. या बाबतीत मोठमोठ्या विद्वानांनी केलेल्या मांडणीला छेद देणारी भूमिका देशमुखांनी मांडली आहे, हे या प्रकरणाचं वैशिष्ट्य आहे. जेम्स फ्रेझर यांनी द गोल्डन बोग या पुस्तकात अशी भूमिका मांडली होती की यातूचं युग हे नेहमीच धर्माच्या काळाच्या आधी येतं. यातूचा फोलपणा जेव्हा लक्षात येतो तेव्हा यातूचा त्याग करून धर्माचा स्वीकार केला जातो. हा प्रस्थापित दृष्टिकोन इंडो युरोपीय काळाच्या संदर्भात तसंच वेदवाङ्मयाच्या संदर्भात पूर्णपणे चुकीचा आहे असं देशमुखांचं मत आहे. ऋग्वेदातील ऋचा या निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्तींच्या प्रार्थना आहेत, त्या धार्मिक भावनेचा आविष्कार आहेत. या ऋचांच्या विधींमध्ये मंत्र म्हणून वापर करून निसर्गशक्तींना वश करावं ही इथे कल्पनाच नाही. ही कल्पना नंतरच्या काळात उद्भवलेली दिसते.
वेदांच्या पूर्वकाळात यात्वात्मक श्रद्धा असल्या तरी त्यांचा प्रभाव क्षीण होता. या काळात उच्च प्रतीची काव्यात्मक अशी निसर्गपूजा होत होती. निसर्गातल्या विविध शक्तींना विश्वातील सुव्यवस्थेचं पालक मानलं जात होतं आणि त्यांची काव्यमय स्तुती आणि नजराणे देऊन त्यांच्या कृपेची याचना केली जात होती. या दरम्यान इंडो इराणियन समूहातून बाहेर पडलेले भारतीय आर्य म्हणजे इंडो आर्यन यांना भाषेची उत्कृष्ट जाण होती. त्यातून त्यांनी नवे व्याकरण व शब्दसंग्रह निर्माण केला. स्वर्गीय देवतांना उद्देशून त्यांनी गायलेली स्तोत्रे हा निसर्ग पूजेचा महत्त्वाचा भाग ठरला आणि ही गोष्ट पवित्र कला म्हणून जोपासली गेली. नवनवीन स्तोत्र रचली गेली आणि ती विसरली जाऊ नयेत म्हणून तंतोतंत पाठ करणं आणि पुढील पिढीकडे म्हणजे बापाकडून मुलाकडे संक्रांत करणं अशी प्रथा पडली. येथे देशमुख आपल्याला सांगतात की ह्या सूक्तांची संख्या पुढे इतकी वाढत गेली की ती पाठ करणं आणि जतन करणं यांच्या कष्टामुळे नवीन काव्यरचना करण्याचा उत्साह आणि त्यामागील मूळ प्रेरणाच नष्ट झाली. यज्ञविधी काटेकोर तपशिलांसह पार पाडणं याला जास्त महत्त्व दिलं गेलं आणि या साऱ्याचा परिणाम म्हणून सूक्तांचा मूळ भावार्थही विसरला जाऊ लागला. ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात यातूचा प्रभाव वाढू लागला. तो अथर्ववेदात पूर्णत्वाला गेला. अशा प्रकारे वेदवाङ्मयाचा प्रवास यातूकडून धर्माकडे असा झाला नसून तो प्रवास किंबहुना ती अवनती धर्माकडून यातूकडे झाली आहे अशी मांडणी देशमुखांनी केलेली आहे. त्यांच्या विचाराचं हे सूत्र संपूर्ण प्रबंधाला व्यापून राहिलं होतं असं आपल्याला दिसून येईल. अर्थात अथर्ववेदातील यातुप्रधान दृष्टिकोन, ब्राह्मण ग्रंथातील यज्ञीय कर्मकांड तसंच ब्राह्मणवाद यावरील प्रतिक्रिया म्हणून भक्तिप्रधान धर्माचा उदय आणि विकास हा नंतरच्या काळात झालेला दिसतो. अर्थात तो देशमुखांच्या प्रबंधाचा भाग नाही, पण हा पुढचा टप्पा विचारात घेतल्यास प्राचीन भारतीय धर्मेतिहासाचं एक वेगळं चित्र आपल्यासमोर येतं. यातुप्रधान वैदिक धर्म आणि त्यावरील प्रतिक्रिया म्हणजे भक्तिप्रधान धर्म अशी 2 टप्प्यातील मांडणीऐवजी 3 टप्प्यांची विरोध विकासी मांडणी आपल्यासमोर येते. त्यानुसार ऋग्वेदातील निसर्गपूजा, निसर्गाची प्रार्थना हा पहिला धर्मप्रधान टप्पा. त्या धर्मप्रधान वैदिक संस्कृतीची अवनती यातुप्रधान संस्कृतीत आणि ब्राह्मणवादात होणं हा दुसरा टप्पा आणि कर्मकांड प्रधान ब्राह्मणी संस्कृतीवरील प्रतिक्रिया म्हणून भक्तिप्रधान धर्माचा विकास होणं हा तिसरा टप्पा. या द्वंद्व विकासी मांडणीचा अधिक विचार होण्याची गरज आहे असं या निमित्ताने मला वाटतं. त्यानंतर चौथं प्रकरण इंडो युरोपियन्स देअर होम अँड कल्चर. यात इंडो युरोपियन्सचं वसतिस्थान कोणतं असावं याचा मागोवा देशमुखांनी घेतलेला आहे. हे वसतिस्थान आशियात कुठेतरी असावं असा काही विद्वानांचा दावा होता, तर ते युरोपात कुठेतरी असावं असा कित्येक विद्वानांचा दावा होता. या दोन्ही दाव्यांमध्ये युरोपात ते वसतिस्थान असावं हा दावा जास्त प्रबळ आहे असं देशमुख मानतात. पण तरी दोन्ही दाव्यांमध्ये तथ्यांश असल्यामुळे हे वसतिस्थान आशिया आणि युरोप अशा दोन्ही खंडांमध्ये असणं जास्त शक्य आहे असं आपलं मतही ते नोंदवतात. या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात देशमुख इंडो युरोपियन्सचा त्या सांस्कृतिक परिस्थितीचा आणि व्यक्तिमत्वाचा वेध घेतात. उत्क्रांतीवादाच्या चौकटीत विचार केला आणि उत्क्रांतीच्या बाह्य लक्षणांचा विचार केला तर इसवी सन पूर्व 10-20 हजार वर्षापूर्वीचा इंडो युरोपीय समाज हा अजून अश्मयुगीनच होता असं म्हणावं लागतं. इंडो युरोपियन्सना थोडीफार शेती माहीत असली पाहिजे, ते घर करून राहत असले पाहिजे, गुळगुळीत दगडाची साधनं हत्यारं वापरीत असली पाहिजेत, पाळीव प्राणी बाळगून असले पाहिजेत, त्यांना विणकाम येत असलं पाहिजे, भांडी बनवता येत असली पाहिजेत, ते प्रेताला काळजीपूर्वक पुरत असले पाहिजेत. या साऱ्यातून म्हणता येतं की नव अश्मयुगाची पातळी त्यांनी गाठली असली पाहिजे. या उलट भाषाशास्त्रीय पुराव्यांवरून या लोकांचा भाषिक विकास, मानसिक विकास हा उच्च पातळीला गेला होता असं लक्षात येतं. हे 2 प्रकारचे पुरावे म्हणजे मानव वंशशास्त्रीय पुरावे आणि भाषाशास्त्रीय पुरावे यांचा मेळ बसत नाही असं देशमुखांचं निरीक्षण होतं. इंडो युरोपियन समाजाची मानसिक झेप समजून घेण्याच्या बाबतीत
मानवशास्त्रीय उत्क्रांतीवाद हा अपुरा ठरतो एवढाच निष्कर्ष ते या ठिकाणी काढतात. हे वास्तव स्वीकारून आपण पुढे गेलं पाहिजे असं ते म्हणतात. इंडो युरोपियन लोकांविषयी किंवा एकंदरीत भारतीयांच्या तथाकथित पूर्वजांविषयी आपण बऱ्याचदा वंशशुद्धीच्या कल्पना जोडत असतो. अशी शुद्ध वंशाची कल्पना देशमुखांनी स्वीकारलेली नाही. ते म्हणतात, इंडो युरोपियन्सबद्दल जेव्हा मी बोलतो तेव्हा इतर वंशांपासून अलगपणे राहणारा, रक्ताची शुद्धता टिकवणारा, संकर टाळणारा तो एक विशिष्ट वंश होता हे मी गृहीत धरत नाही, तर परस्पर संबंधित लोकांचा तो एक समूह होता एवढंच मी मानतो. या पुढची जी ग्रंथाची रचना आहे ती मुख्यतः 3 टप्प्यांमधून होते. पहिल्या टप्प्यावर ते इंडो युरोपियन देवतांचं विवेचन करतात, दुसऱ्या टप्प्यावर इंडो इराणियन देवतांचं विवेचन करतात आणि तिसऱ्या टप्प्यावर वैदिक देवतांचं विवेचन करतात. पैकी पहिला टप्पा इंडो युरोपियन देवतांचा. प्राचीन युरोपियन भाषांमध्ये म्हणजे ग्रीक, लॅटिन, स्लाव अशा भाषांमध्ये जी देवतांची वर्णनं, जी देवतांची नावं येतात ती काही प्रमाणात वैदिक देवतांशी जुळतात. यात देवहू, पृथ्वी, वरुण, पर्जन्य किंवा गर्जनेचा देव, सूर्य, चंद्र, उषस, दिवस रात्र, अश्विनौ, अग्नी, वायू, पाणी, वीज यांचा समावेश होतो. नंतरच्या एका प्रकरणात इंडो इराणियन देवतांची चर्चा येते. अवेस्ता या इंडो इराणियन परंपरेतील ग्रंथात अहुरमझ्द या देवतेला महत्त्व आहे. विद्वानांनी या देवतेचं सादृश्य वेदातील वरुण तसंच देवहू या देवतांशी दाखवलं आहे. या मताची विस्तृत चर्चा देशमुखांनी केली आहे. याखेरीज सूर्य आणि सूर्याशी संबंधित मित्र ही देवता वेदात आहे. तशाच देवता अवेस्तातही आहे. याशिवाय अग्नी, वायू, अपाम, नपात अशी एक जलीय देवता, आर्यमन, वृत्रघ्न, सोम, विवस्वान, यम अशा काही देवता दोन्ही संस्कृतीत आढळणाऱ्या आहेत. त्यांचीही चर्चा देशमुखांनी केली आहे. ही सारी चर्चा केल्यावर देशमुख खुद्द वेदवाङ्मयाकडे वळतात. वैदिक वाङ्मयात आढळणाऱ्या देवतांची काहीशी विस्तृत चर्चा देशमुखांनी 9 ते 12 अशा 4 प्रकरणांमध्ये केलेली आहे. या आधीच्या म्हणजे 8व्या प्रकरणात वैदिक संस्कृतीचं थोडक्यात वर्णन देशमुखांनी केलं आहे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. जिला आपण सामान्य अर्थाने वैदिक परंपरा म्हणतो तिचेही 2 भाग पडतात असं देशमुख मानतात. एकाला ते वैदिक रिलिजन म्हणतात तर दुसऱ्याला ब्राह्मणिझम, ब्राह्मणवाद असं म्हणतात. या दोघांमध्ये बऱ्याचदा गंधत केली जाते. त्यामुळे त्यांच्यातील फरक समजून घेणं हे अगत्याचं आहे. ऋग्वेदात अभिप्रेत असलेला धर्म याला देशमुख वैदिक रिलिजन म्हणतात. देशमुखांच्या मते ब्राह्मणवाद हा ऋग्वेदातील धर्माचाच अलगपणे झालेला विस्तार असला तरी दोन्हीचा आशय अतिशय वेगळा आहे. वैदिक धर्म हे निसर्गपूजेवर आधारित विशुद्ध श्रद्धेचं उन्नत रूप आहे, तर ब्राह्मणवाद ही कृत्रिम यांत्रिक अशी पुरोहित वर्गाची निर्मिती आहे की जी कर्मकांड आणि सणसमारंभांनाच महत्त्वाचं स्थान देते. इथे एक प्रश्न उद्भवतो. इथे वैदिक रिलिजन किंवा वैदिक कल्चर या शब्दांनी आपण ऋग्वेदात प्रतिबिंबित झालेली जीवन पद्धती घेतो. वेदकालात जातीव्यवस्था नव्हती असं आपण म्हणत आहोत, पण त्याच ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात पुरुषसूक्त येतं. या पुरुषसूक्तात जे समाजपुरुषाचं वर्णन येतं त्यात त्या पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र जन्मले असं उच्च नीचता दर्शक वर्णन येतं. मग श्रेणीबद्ध वर्णव्यवस्था ऋग्वेदाला जर अभिप्रेतच असेल तर त्यापासून ब्राह्मणवाद वेगळा कसा? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला असं दिसतं की पुरुषसूक्ताचा वापर नंतर वर्णीय विषमतेच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर केला गेला. ही विषमता पुरुषसूक्त रचणाऱ्या कवीला अभिप्रेत नसेलच असं म्हणणं अवघड आहे. या प्रश्नाची अर्थातच देशमुखांना कल्पना होती. या प्रश्नाला देशमुखांच्या विवेचनातून मिळणारं उत्तर असं दिसतं की 10व्या मंडलाच्या ज्या 90व्या सूक्तात 4 वर्णांचा उल्लेख आहे ते सूक्त म्हणजे खूप नंतर ऋग्वेदात घातली गेलेली भर आहे हे सर्व अधिकारी विद्वानांचं मत आहे. त्यामुळे देशमुखांच्या विवेचनानुसार जातीव्यवस्था ही वैदिक संस्कृतीला अज्ञात आहे. ऋग्वेदातील देवतांच्या वर्णनाने या पुस्तकाचा मोठा भाग व्यापलेला आहे. या देवतांचे
सोयीसाठी त्यांनी 3 गट केलेले आहेत. एकाला ते सेलेस्टियल गॉड्स म्हणजे आकाशीय देवता म्हणतात, दुसऱ्याला ॲटमॉस्फेरिक गॉड्स म्हणजे वातावरणीय देवता म्हणतात, तर तिसऱ्याला टेरेस्ट्रियल गॉड्स म्हणजे पृथ्वी संबंधी देवता म्हणतात. आकाशीय देवतांमध्ये देशमुख देवहू, वरुण, सूर्य देवतांचा गट म्हणजे सूर्य, सविता, मित्र, विष्णू, विवस्वान, पूषण व भग यांचा अंतर्भाव करतात. तसंच आदित्य, अश्विन व उषा यांचाही समावेश करतात. दुसऱ्या गटात म्हणजे वातावरणीय देवतांमध्ये ते इंद्र, मरुत, वायू, रुद्र, पर्जन्य, आप, अपाम, नपात, मातरिश्वा यांचा अंतर्भाव करतात. तर पृथ्वी संबंधी देवतांमध्ये ते अग्नी, सोम, पृथ्वी, नद्या यांचा अंतर्भाव करतात. एक एक देवता घेऊन तिचं महत्त्व काय, वेगवेगळ्या सूक्तांमध्ये तिचं कसं कसं वर्णन आलेलं आहे आणि त्या वर्णनांमधून एक सुसंगत चित्र त्या देवतेचं आपल्यासमोर येतं का ते शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी देशमुखांनी केलेला आहे. एखाद्या देवतेच्या वर्णनातून परस्पर विसंगत चित्र उभं राहत असल्यास त्याचीही नोंद त्यांनी घेतलेली आहे. यापैकी काही देवता, विशेषतः उषा ही देवता तिच्या काव्यात्मक वर्णनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यज्ञात आवाहन करण्याच्या दृष्टीने तिला फारसं महत्त्व नाही. काही देवता त्यांच्या सामर्थ्यामुळे महत्त्वाच्या ठरतात. वरुण आणि इंद्र या देवता अशा प्रकारच्या आहेत. वरुणाबद्दल देशमुख म्हणतात की ऋग्वेदीय देवांपैकी सगळ्यात जास्त पराक्रमी आणि गौरवशाली असा तो देव आहे. सामर्थ्य आणि ऐश्वर व्यक्त करणारी जवळजवळ सर्व विशेषणे त्याला लावली गेलेली आहेत. अर्थात देशमुख याचीही नोंद करतात की वेदांच्या उत्तरकालात प्रजापती ही देवता विश्वनिर्माता आणि सर्वोच्च देव म्हणून पुढे आली आणि वरुणाचं महत्त्व कमी झालं. वरुणाचं स्वरूप पाणी आणि सागराचा देव म्हणून मर्यादित राहिलं. इंद्राबद्दल देशमुख म्हणतात की इंद्र हा मध्यलोकातला सर्वश्रेष्ठ देव असून तो वातावरणाला व्यापतो. दस्यूंबरोबरच्या लढाईत आर्यांना मदत करणारा पराक्रमी योद्धा असं त्याचं स्वरूप आहे. वृत्रासुराचा व इतर अनेक असुरांचा आणि राक्षसांचा त्यांनी वध केला. वज्र हे त्याचं प्रमुख शस्त्र. या वज्राचं स्वरूप आकाशात कडाडणारी वीज असं आहे. इंद्र हा या अर्थाने मेघगर्जनेचा देव म्हटला जातो. सोमरसाचं प्राशन हे त्याचं व्यसनच आहे असंही त्याचं वर्णन केलं जातं. वरुण आणि इंद्र हे देव ऋग्वेदात वर्णिलेले महान देव असले तरी दोघांमध्ये फरक आहे. वरुण हा नीतीला अनुसरून विश्वाचं पालन करणारा देव आहे, तर इंद्र हा अभेद्य शक्तीचा पराक्रमी योद्धा आहे. इंद्र आणि वरुण यांच्या खालोखाल सूर्य आणि सूर्यसंबंधी सवितृ, मित्र, आदित्य यासारख्या देवता, मरुत, वायू, रुद्र अशा वायूसंबंधी देवता, आप, अपाम, नपात या जलसंबंधी देवता, अग्नी, बृहस्पती, सोम या देवता अशा अनेक देवतांची चर्चा देशमुखांनी केलेली आहे. यानंतर येणारं एक प्रकरण वेदिक गॉड्स जनरली हे प्रकरण महत्त्वाचं आहे. वेदात ज्या वेगवेगळ्या देवतांची वर्णन आली आहेत त्या देवतांच्या संदर्भात एक सर्वसमावेशक उपपत्ती मांडता येईल का या प्रश्नाचा विचार या प्रकरणात देशमुखांनी केलेला आहे. या देशमुखांनी अनेक उपपत्ती विचारात घेतले आणि नाकारल्या आहेत. पैकी एका उपपत्तीनुसार साऱ्या वैदिक देवता म्हणजे एक देवता संकुल आहे, एक पॅन्थिओन आहे. याचा अर्थ अनेक देवांमध्ये एक देवता प्रमुख आहे व इतर देवता तिच्या अंकित आहेत. देशमुखांच्या मते पॅन्थिओन ही कल्पना इथे लागू करता येणार नाही. इथे कोणती तरी एक देवता श्रेष्ठ आणि बाकीच्या कनिष्ठ अशी परिस्थिती नाही. प्रत्येक देवता एका दृष्टीने स्वतंत्र आहे, ती कुणाच्या अंकित नाही. त्यामुळे देशमुख पॅन्थिओन ही कल्पना नाकारतात. मॅक्समिलरनी सुचवलेली दुसरी उपपत्ती म्हणजे हेनोथिइझम किंवा प्रस्तुतैक देवतावाद. त्यानुसार सर्व देवता सुट्या सुट्या असल्या तरी त्यातली एक एक देवता आळीपाळीने सर्वश्रेष्ठ बनते. ही उपपत्ती देशमुखांना मान्य नाही. देशमुखांच्या मते एखाद्या देवतेची प्रार्थना करताना तिची अतिशयोक्त स्तुती करणं ही वैदिक कवींची शैली आहे. याचा अर्थ एका देवतेला सर्वश्रेष्ठ म्हणून गौरवताना इतर देवता कनिष्ठ ठरतात असं नाही. एका दृष्टीने वेदातील सगळ्याच देवता सारख्याच श्रेष्ठ आहेत. या ठिकाणी देशमुख एकम सद विप्रा बहुधा वदंती अग्निम यमम मातरिश्वानमाहुः या वचनाची दखल घेतात. त्यातून असं सूचित होतं की सगळ्या देवता शेवटी एकच आहेत, एकाच देवाची ती वेगवेगळी नावं आहेत. देशमुखांच्या मते ही अद्वैती भूमिका वेदात प्रत्यक्षात अनुसरली गेलेली नाही. देवतांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारलं गेलेलं नाही. याच संदर्भात सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात मांडलेल्या भूमिकेचाही समाचार देशमुखांनी घेतला आहे.
राधाकृष्णन यांच्या मते प्रजापती हा वेदात स्वीकारलेला परमेश्वर आहे. या अर्थाने वेदांचा कल हळूहळू एकेश्वरवादाकडे होऊ लागलेला होता, मोनोथिइझमकडे होऊ लागलेला होता आणि तसं होणं अटळ होतं. देशमुखांना हा दावा मान्य नाही. वेदात जेव्हा एखाद्या देवाला सर्वश्रेष्ठत्व बहाल केलं जातं तेव्हा इतर देवतांचं अस्तित्व नाकारलं जात नाही. त्यामुळे वेदात कुठेही एकेश्वरवाद मोनोथिइझम स्वीकारला गेला आहे असं दिसत नाही. तेव्हा वेदात जो काही दैवतवाद आहे तो बहुदैवतवाद आहे, पॉलिथिइझमच आहे असं मत देशमुखांनी स्वीकारलेलं दिसतं. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी या प्रबंधात वेदवाङ्मयातील रिलिजनचं जे साक्षेपी चित्र रंगवलं आहे त्याची प्राच्यविद्येच्या क्षेत्रात पुरेशी दखल घेतली गेलेली नाही ही खंत आपल्या सगळ्यांनाच आहे. या क्षेत्रातल्या अभ्यासकांनी या ग्रंथाची चिकित्सक दखल घेण्याची गरज आजही आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली या पुस्तकाची समीक्षा उपलब्ध आहे, पण त्यात देशमुखांच्या मतांच्या विवरणापेक्षा कॉम्रेडांचं स्वतंत्र स्वमत प्रतिपादन हे जास्त आहे. देशमुखांच्या डीफिलच्या प्रबंधानंतर वैदिक संस्कृतीच्या संदर्भात अनेक उपपत्ती मांडल्या गेल्या. उदाहरणार्थ देशमुखांनी भारतात आर्य कुठून आले या संदर्भात एक इतिहासक्रम स्वीकारला आहे जो सुप्रतिष्ठित आहे. इंडो युरोपियन, इंडो इराणियन आणि त्यानंतर वैदिक किंवा आर्यन. माझ्या एका प्राच्यविद्या विशारद मित्रांनी सांगितलं की अलीकडच्या काळात या सुप्रतिष्ठित उपपत्तीला आव्हान दिलं गेलं आहे. आर्य मुळात भारतातच सरस्वती नदीच्या काठी किंवा पूर्वेस होते, तिथून ते पश्चिमेकडे स्थलांतरित झाले. याला आउट ऑफ इंडिया उपपत्ती असं म्हटलं जातं. प्राच्यविद्या हा माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय नसल्याने मी यावर कुठलाही अभ्यासपूर्ण अभिप्राय देऊ शकत नाही, पण प्राच्यविद्या संशोधनाच्या मुख्य प्रवाहात विविध उपपत्तींच्या संदर्भात या प्रबंधाचा विचार झाला पाहिजे एवढं मी म्हणू शकतो. डॉक्टर आनंद पाटील यांनी या प्रबंधाचं संपादन करून मराठीतून जो चोख अनुवाद सादर केलेला आहे त्यामुळे हा प्रबंध समजून घेऊ इच्छिणाऱ्या मराठी भाषकांची खूप मोठी सोय झाली आहे हे इथे नोंदवणं आवश्यक आहे. असाच अनुवाद अन्य भारतीय भाषांमध्ये सुद्धा जरूर झाला पाहिजे असं मला वाटतं. अर्थात हे सगळं सांगून झाल्यावर सामान्य माणसाला पडू शकणारा एक वेगळाच प्रश्न मला उपस्थित करायचा. आजच्या घडीला वैदिक रिलिजनची अकॅडमिक क्षेत्राबाहेर किंवा शुद्ध ऐतिहासिक जिज्ञासेबाहेर वेगळी प्रस्तुतता काय आहे? एक उत्तर असं असू शकेल की निसर्ग, त्याची विविध रूपं, त्यातील विविध शक्ती याविषयी वैदिक आर्यांची धारणा ही नम्रतेची होती, अवलंबित्वाची होती. तशीच निसर्गाविषयी, पर्यावरणाविषयी नम्रतेची धारणा, अवलंबित्वाची धारणा आजही आवश्यक आहे. अर्थात सामान्य अर्थाने हा मुद्दा बरोबर असला तरी तपशिलात खूप फरक पडेल. वैदिक काळातील पर्यावरणाभिमुख भूमिका ही विज्ञानपूर्व भूमिका होती. विज्ञानाने निसर्ग समजून घेण्यापूर्वीची ती भूमिका होती. त्यामुळे निसर्गाचं मानवीकरण आणि दैवतीकरण करून त्याची प्रार्थना करण्याचा मार्ग पूर्वजांनी पत्करला. या निसर्गातील शक्तींशी संवाद साधण्याचा, निसर्गाला अनुकूल करून घेण्याचा जो मार्ग वैदिकांनी निवडला तो यज्ञीय कर्मकांडाचा. देशमुखांनी दाखवून दिल्याप्रमाणे वैदिक धर्माला यातूचं स्वरूप आल्यामुळे वैदिक दैवतांचं मूळ स्वरूप हे धूसर होत गेलं. डॉक्टर देशमुख ज्या काळात व ज्या वातावरणात वेदांचा अभ्यास करत होते तो काळ व ते वातावरण प्रबोधनाने भारावलेलं होतं. निसर्गाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालेला होता. विज्ञानाच्या द्वारा निसर्ग समजून घ्यावा आणि तंत्रज्ञानाने त्याचं नियंत्रण करावं असा तो दृष्टिकोन होता. तो आधुनिकतेचा कालखंड होता. या अर्थाने पंजाबराव देशमुख हे आधुनिक काळाचे प्रतिनिधी होते. विचारातली ही आधुनिकता त्यांनी मनोमन स्वीकारलेली होती. त्यामुळे वैदिक धर्माच्या बाबतीतही कुठल्याही प्रकारे त्यांच्या विचारात परंपरावाद किंवा पुनरुज्जीवनवाद डोकावत नाही ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. डॉक्टर देशमुखांच्या प्रबंध लेखनाच्या काळाला आता 100 वर्ष लोटली आहेत. आताचा काळ आधुनिक काळाच्याही पुढचा म्हणजे आधुनिकोत्तर म्हणता येईल. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती एका शिगेला पोचली आहे, पण त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे पर्यावरण नाशाचं नवं आव्हान आपल्यासमोर उभे आहे. आणि हाही प्रश्न आपल्याला विज्ञानाच्या सुयोग्य वापराने, पर्यावरणपूरक वापराने सोडवायचा आहे. वैदिक धर्म किंवा यज्ञ संस्कृतीकडे परत जाणे हा त्याचा मार्ग नव्हे.
त्या संस्कृतीकडे परत जाणं आपल्याला शक्यही नाही. अर्थात पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचं एक प्रेरणास्थान म्हणून आपण वैदिक धर्माकडे दुरून पाहू शकतो. हा संदेश आपल्याला डॉक्टर देशमुखांच्या प्रबंधातून मिळू शकतो. आपल्या डिफिलच्या प्रबंधात देशमुख वैदिक धर्माला बौद्धिक पातळीवर भिडले. वैदिक देवतांना बौद्धिक पातळीवर सामोरे गेले, पण ते भारतात परत आले तेव्हा त्यांच्यासमोर वेगळं वास्तव होतं. पारतंत्र्याचं वास्तव, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातलं मागासलेपणाचं वास्तव, जातीभेदग्रस्त समाजाचं वास्तव. या वास्तवाला केवळ बौद्धिक पातळीवर नव्हे तर प्रत्यक्ष सामाजिक राजकीय व्यवहाराच्या पातळीवर भिडण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्या आव्हानाला त्यांनी अग्रक्रम दिला आणि त्या आव्हानाला ते यशस्वीपणे सामोरे गेले हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे भारतात परत आल्यावर सामाजिक व राजकीय कार्याला वाहून घेण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता असं मला वाटतं. माझ्या या व्याख्यानात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या डिफिल प्रबंधाचा आशय जसा मला भावला तसा थोडक्यात मांडायचा प्रयत्न मी केला. मुळात आशय समृद्ध आणि संदर्भ समृद्ध असा हा प्रबंध आहे. त्याचा 1 भाग मी सादर करू शकलेलो नाही याची मला जाणीव आहे. जो काही प्रबंधाचा आशय मला समजला, विशेष महत्त्वाचा वाटला, तोही सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न मी केला आहे. या व्याख्यानाचं निमंत्रण मिळण्यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख हे मोठं नाव आहे हे मी ऐकून होतो. या व्याख्यानाची तयारी करण्याच्या निमित्ताने एका थोर व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय करून घेण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. हा लाभ मला घडवून दिल्याबद्दल मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित पदाधिकाऱ्यांचे आणि निमंत्रक डॉक्टर महेंद्र मेटे यांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मौलिक मांडणी आपण केली. अर्थात ती संक्षिप्त असली तरी वेळेच्या मर्यादेमध्ये खूप प्रभावी अशी मांडणी आपली होती. मला इथे या ठिकाणी सांगावंसं वाटते की डॉक्टर प्रदीप गोखले सर यांचे खूप पुस्तकं आहेत प्रकाशित. त्यामधलं अलीकडे प्रकाशित झालेलं महत्त्वाचं पुस्तक आहे धर्म ते धम्म. हे सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पाली विभागामध्ये उपलब्ध आहे. जाणकार आणि जिज्ञासू ते घेऊ शकतील पुढच्या काळामध्ये. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतांच्या कडे आपण वळूया. मी आजच्या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्रातर्फे आयोजित आजचे हे विशेष व्याख्यान, त्याचा विषय डॉक्टर पंजाबराव देशमुख लिखित धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास या व्याख्यानाला उपस्थित आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रदीपजी गोखले, तसेच आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे, केंद्राचे समन्वयक डॉक्टर महेंद्रजी मेटे, संचालन करणारे श्री फाळके, तिथे असा सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या या डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे संचालक समन्वयक डॉक्टर महेंद्रजी मेटे यांचे मनापासून अभिनंदन करतो की अतिशय एका चांगल्या विषयावर आणि भाऊसाहेबांच्या जे एक व्यक्तिमत्व आहे जे साधारणतः समाजामध्ये त्याचा व्हावा तेवढा प्रचार किंवा प्रसार झालेला नाही, अशा विषयाशी संबंधित व्याख्यान तिने आज येथे आयोजित केलं. आताच आजचे प्रमुख वक्ते
डॉक्टर प्रदीपजी गोखले ते बोलले की या निमित्ताने म्हणजे मी भाग्यवान आहे की या निमित्ताने मला भाऊसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता आला. मला असं वाटतं की आपण सर्वही भाग्यवान आहोत की या निमित्ताने भाऊसाहेबांच्या एका व्यक्तिमत्वाच्या एका वेगळ्या पैलूबद्दल आज आपल्याला व्याख्यान म्हणजे अतिशय अभ्यासू असं व्याख्यान आपल्याला आज ऐकता आलं. तसं पाहिलं तर भाऊसाहेबांबद्दल बरंच बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे. भाऊसाहेबांना 1926 साली धर्माचा वैदिक माध्यमातील उदय आणि विकास म्हणजेच ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर या विषयावर 1926 साली DPhil ही पदवी त्यांनी प्राप्त केली आणि 1933 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने या प्रबंधाचं ग्रंथामध्ये रूपांतर केलं होतं. आणि मला असं वाटतं की या थिसिसचं मराठीमध्ये अनुवाद 1999 साली संस्कृत विद्यापीठ रामटेक यांनी सर्वप्रथम केलेला आहे. कारण की याच सभागृहामध्ये त्याचे माजी कुलगुरू म्हणजे डॉक्टर पंकजी चांदे एका व्याख्यानाकरता आलेले होते. तर त्यांनी तो उल्लेख केलेला मला आठवतो की ते कुलगुरू असताना त्यांनी सर्वप्रथम भाऊसाहेबांचा जे थिसिस होता त्याचं मराठीमध्ये त्यांनी विद्यापीठामार्फत अनुवाद करून घेतला होता. आणि ते आपल्या भाषणात असे बोलले होते की भाऊसाहेबांची जी भाषा आहे, जी भाषेवरील पकड होती, म्हणजे तो थिसिस ज्या क्लासिकल इंग्लिश भाषेत लिहिला गेला होता त्याचं ट्रान्सलेशन करता करता आम्हालाही घाम फुटला होता. एवढी ती म्हणजे क्लासिकल आणि अशी अतिशय उच्च कोटीची इंग्रजी भाषा भाऊसाहेबांनी त्यात वापरलेली होती. आणि भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यातले जे वारंवार आपण ऐकतो वाचतो म्हणजे ते कृषीतज्ञ होते, समाज उद्धारक होते, एक महान राजकारणी होते, पण त्याचबरोबर ते एक चांगले संशोधक होते, संस्कृत पंडित होते आणि वैदिक वाङ्मयाचे अत्यंत गाढे असे अभ्यासक होते. ही त्यांच्या जी व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहे किंवा हे जे अंग आहे ते म्हणावं तेवढं त्याप्रमाणे आज समाजासमोर आलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आजचं जे व्याख्यान आहे ते या अंगाने अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की 1926 साली भाऊसाहेबांना DPhil ही पदवी प्राप्त झाली आणि 2026 म्हणजे पुढच्या वर्षी त्याला आता 100 वर्ष पूर्ण होतील. मला असं वाटतं की आपलं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आहे यांनी त्यात पुढाकार घेऊन या शताब्दी वर्षानिमित्त एक भाऊसाहेबांचं एकंदर जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे त्यांचा जो सहभाग राहिलेला आहे त्या संदर्भातील एक काही उपक्रम किंवा काही कार्यक्रम निश्चितपणे विद्यापीठामार्फत आयोजित करावा असं मला सांगावंसं वाटतं. आज हे आपलं जे पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र आहे हे आपलं जे विद्यापीठ म्हणजे जे 5 जिल्हे पश्चिम विदर्भातील आहेत त्यांचं आपलं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्या भागातील जो प्रादेशिक असमतोल आहे त्याच्यावर एक मोठा अभ्यास आपण संशोधन या केंद्रामार्फत आज करत आहोत. दुसरं म्हणजे आपल्या विद्यापीठातील जो भाग आहे विशेषतः यवतमाळमध्ये जो भाग आहे तो ज्या कुप्रसिद्ध आहे की शेतकरी आत्महत्या इथे फार जास्ती प्रमाणात होतात. तर त्या शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात आजपर्यंत अनेक अभ्यास झाले, शासकीय संस्थांनी अभ्यास केलेला आहे, अनेक NGOनी अभ्यास केलेला आहे, विविध अंगांनी त्या समस्येवर अभ्यास होऊन त्याच्यावर बऱ्याचशा सोल्युशन्स दिले गेलेले आहे. पण आजही आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या त्या प्रमाणात कमी झालेल्या नाही. आजही यवतमाळ जिल्ह्यात मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राच्या 50% आत्महत्या होत आहेत. तेही कुठेतरी एक आपल्या विद्यापीठात मला असं म्हणजे माझी अशी भावना आहे की त्यात विद्यापीठ म्हणून आपली ही कुठेतरी ती जबाबदारी आहे की या समस्येला कुठेतरी पुन्हा एक नवीन अंगाने एक त्याला थॉट देणं, त्याला रिव्हिजिट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे या संशोधन केंद्राच्या मार्फत आपण एक
या संबंधाने एक रिसर्च प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. मध्यंतरी आपण त्यानिमित्ताने तज्ज्ञांची कार्यशाळाही आयोजित केलेली होती. त्याचबरोबर जसं मेटे सर मागाशी बोलले की आपण पश्चिम विदर्भातील जो प्रादेशिक असमतोल आहे त्याचाही शिक्षण आणि दुसरा रोजगार या अंगाने आपण रिसर्च प्रोजेक्ट्स सुरू करत आहोत आणि विद्यापीठाने त्याच्याकरता काही ग्रँट्सही अलॉट केलेले आहेत. असे अनेक उपक्रम आज पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्रामार्फत आयोजित होत आहेत. आजचाही अतिशय चांगला आणि अतिशय आगळा वेगळा असा एक भाऊसाहेबांचा पैलू आपल्यासमोर त्या निमित्ताने आला याचा मला खरोखर आनंद आहे. आणि निश्चितपणे 2026 साली म्हणजे शताब्दी वर्षामध्ये म्हणजे भाऊसाहेबांना 100 वर्ष DPhil पदवी प्राप्त होऊन होतील त्या वर्षामध्ये निश्चितपणे एक चांगला उपक्रम त्या अंगाने आपण विद्यापीठामार्फत आयोजित करू असं मी आपण सर्वांनी आश्वासन देतो. आणि डॉक्टर प्रदीप गोखले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने एक खूप चांगला विषय आपल्यासमोर मांडला. त्यांचे आभार मानतो. आणि असेच चांगले कार्यक्रम असेच उपक्रम आपण सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्रामार्फत आयोजित होत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर प्रशांत हरमकर सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. विद्यापीठ अमरावती त्यांचे डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र द्वारा आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी DPhil साठी जो प्रबंध ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सादर केला होता त्याला शतकपूर्ती होते. आणि या शतकपूर्तीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राने धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास यावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मिलिंद बाराहते, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारले व मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या व्याख्यानाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तसेच सदस्य व्यवस्थापन परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती उपस्थित राहिले आणि मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या व्याख्यानाचे पुष्प डॉक्टर प्रदीप गोखले, तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक, पुणे यांनी सखोल मार्गदर्शन भाऊसाहेबांच्या DPhil प्रबंधासंदर्भात केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित राहिलेले डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राच्या सल्लागार मंडळाचे माननीय डॉक्टर रवींद्र कडू यांचे देखील मी आभार मानतो. तसेच दुसरे सदस्य माननीय प्राध्यापक भैयासाहेब मेटकर यांचे देखील आभार मानतो. तसेच डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे देखील मी आभार मानतो. या व्याख्यानाकरता विविध महाविद्यालयातून आणि विविध प्राधिकरणाचे लोक इथे आलेले आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं इथे शक्य नाही आहे, त्यामुळे थोडक्यातच मी सर्वांचे आभार मानतो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय कार्यकारिणी इथे उपस्थित आहे, त्यांचे देखील मी डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राच्या वतीने आभार मानतो. व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्य इथे उपस्थित राहिला, त्यांचे मी आभार मानतो. विविध महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे या महाविद्यालयातील विविध प्राचार्य इथे उपस्थित राहिले, प्राध्यापक इथे उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी आभार मानतो. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य इथे उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी इथे आभार मानतो. विद्यापीठाच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख इथे उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी इथे आभार मानतो. या व्याख्यानाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते डॉक्टर भगवान फडके यांचे देखील मी आभार मानतो. तसेच या व्याख्यानाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आजचं हे व्याख्यान इथे संपन्न झालं आणि हे व्याख्यानाचा इथे शेवट झाला असं मी घोषित करतो.
सर्वांनी चहा पाण्याकरता बाहेर व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी चहा पाण्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.